गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक वंदन करते। तसंच फेसबुक पेजवरून माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व मित्रांना मैत्रिणींना सांगते की मनाने आपल्याशी सगळ्यांशी मैत्रीचं नातं जोडलेलं आहे। फेसबुक पेजवर मात्र तुम्ही ते शोधू नका। आपला आजचा विषय आहे सुखाचा शोध, जो मागच्याही प्रवचनामध्ये सुरू केलेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय। तर अनुकूल संवेदनेला सुख असं म्हणतात आणि प्रतिकूल संवेदनेला दुःख असं म्हणतात, अशी आपण एक व्याख्या पाहिलेली होती। अनुकूल संवेदना आणि प्रतिकूल संवेदना यांना सुख दुःख असं म्हणतात। या दोन्हीही आपल्या अंतःकरणाने दिलेल्या प्रतिक्रिया आहेत। आपल्या अंतःकरणाने दिलेल्या ह्या प्रतिक्रिया आहेत। सर्व संत जे आहेत ते मात्र अनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही भावाचा त्याग करून उदासीन त्यांची जी दृश्य जगताकडे पाहण्याची कृती आहे ती उदासीन अशी असते। आणि इथं उदासीन शब्दाचा अर्थ या ठिकाणी उदास चेहरा करून सर्व दृश्य जगताकडे पाहणे असं नसून उदास चेहऱ्याने सर्व जगताकडे पाहणे असं या उदासीन शब्दाचा अर्थ नसून अनुकूल किंवा प्रतिकूल या दोन्हीही संवेदनेचा त्याग करून असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, असलं तरी आणि नसलं तरी अंतःकरणामध्ये यत्किंचित सुद्धा कुठलाही विकार उमटत नाही, त्याला उदासीन वृत्ती असं म्हणतात। आणि ह्याचा अभ्यास तुम्ही आम्ही सुद्धा केला पाहिजे जर अखंड आनंदाने आपल्याला जगायचं असेल तर। आता सुखाचा शोध आपला चाललेला आहे। गेल्या वेळेला आपण पाहिलं की दुःखाची कारणं काय काय आहेत। त्यामध्ये आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप असे 3 ताप पाहण्याचा आपण प्रयत्न केला। आणि व्यावहारिक दृष्ट्या या 3 तापातून बाजूला होण्याचा आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी त्या प्रयत्नाला मूल्य आणि मर्यादा आहे। आपल्याला जर अखंड आनंद हवा असेल तर ह्याच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी शोध घेतला पाहिजे आणि तोच आपला या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यानंतर आपण अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश असे 5 क्लेश हे सुद्धा गेल्या वेळेला पाहिलेले आहेत। आज आपण जे पाहणार आहोत ते सुखाचे 3 प्रकार जे आहेत ते पाहत पाहत आत्मसुख कसं श्रेष्ठ आहे हे पाहण्याचा आज आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। सुखाचे 3 प्रकार, एक आहे विषय सुख, दुसरं आहे आत्मसुख आणि तिसरं आहे निद्रासुख। तर विषय सुख आणि निद्रासुख याचा आपण सर्वप्रथम विचार करूया। आता विषय सुख म्हटलं की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय जे आहेत, जे आपण सातत्याने ऐकतो आणि ज्या विषयांच्या माध्यमातून, ज्ञानेंद्रियांच्या, शरीराच्या माध्यमातून या सुखाचा सतत शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतो, ते पहिले जे आहे ते विषय सुख आहे। हे विषय सुख भोगण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराची, तसेच ज्ञानेंद्रियांची, नंतर कर्मेंद्रियांच्या क्रियांची, सर्व गोष्टींची या ठिकाणी गरज आहे आणि ते सुद्धा ते सक्षम असले पाहिजे। विषय सुख भोगताना शरीर आणि शरीराची सर्व इंद्रिये
ही ते सुख भोगताना सक्षम असली पाहिजेत. आता हे 5 सुख जे आहेत, रससुख, शब्दसुख, गंधसुख, रूपसुख आणि स्पर्शसुख. एक छान संस्कृतचा श्लोक आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकेका विषयामध्ये अडकून एकेका प्राण्याचा कसा अंत झालेला आहे. रूपसुख घेण्यासाठी ज्या वेळेला पतंग दिव्याच्या ज्योतीवर झडप घालतो, सगळ्यांना माहिती असणारच हे सुभाषित आहे. आणि त्यामध्ये म्हटलंय की रूप या विषयाकडे आकर्षित होऊन पतंग नावाचा जो किडा आहे तो त्या ज्योतीकडे आकर्षिला जातो आणि त्या ठिकाणी तो पोहोचला की तो जळून जातो. मग आता रूप या विषयात अडकून तो स्वतःचं मरण ओढवून घेतो. तसं रस हा सुख भोगत असताना मीन म्हणजे मासा, तो या रससुखाला आकर्षित होतो आणि जाळ्यामध्ये स्वतःला अडकवून घेतो. त्यानंतर आपल्या समोर आहे शब्दसुख, स्पर्शसुख इत्यादी. हे सगळे सुख भोगत असताना स्पर्शसुखाचं आपल्याला माहिती आहे, हत्तीचं उदाहरण आहे की हत्तीमध्ये केवढी ताकद आहे. झाडं मोठे मोठे वृक्ष लाथेच्या एका तडाख्याने किंवा आपल्या सोंडेच्या प्रहाराने तो उखडून टाकू शकतो. पण तरी सुद्धा रानामध्ये हिंडत असताना, वनामध्ये हिंडत असताना 2 झाडांच्या मध्ये जे कोळ्याने जाळं विणलेलं असतं, त्या जाळ्याचा जर त्याच्या शरीराला स्पर्श झाला तर त्याला असं वाटतं की आपल्याला कोणीतरी बांधून टाकलेलं आहे आणि तो जागच्या जागी गोलगोल फिरत राहतो. आपण ह्याच्यातून सुटूच शकत नाही असं त्याला वाटतं. गंध सुखाचं आपल्याला उदाहरण माहिती आहे की भ्रमर, भुंगा, या भुंग्यामध्ये लाकूड पोखरण्याची ताकद आहे. परंतु कमलदलामध्ये ज्या वेळेला तो पराग सेवन करायला जातो त्यावेळेला मात्र तिथून आपण बाहेर पडू शकत नाही अशी त्याची कल्पना होऊन जाते असं म्हणूया. वास्तविक पाहता त्यांचं मन इतकं विकसित झालेलं नसतं, पण त्या गंधसुखामध्ये तो अडकून पडतो आणि बाहेर पडायचं विसरून जातो. आता एक एक सुख भोगण्यासाठी ज्या वेळेला हे प्राणी, कीटक त्याच्यावर झेप घेऊन झडप घालतात त्यावेळेला ते पूर्णपणे मरणोन्मुख होतात आणि मनुष्य प्राणी तर या 5ही सुखांमध्ये, विषय सुखांमध्ये अडकलेला आहे. मग तो नित्य रोज मरण अनुभवत असणार असा तर्क करायला, समजून घ्यायला काहीच हरकत नाही. आता हे 5 विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता शब्द या सुखाचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी श्रवणेंद्रिय अत्यंत उत्तम असलं पाहिजे आणि जोपर्यंत श्रवणेंद्रिय उत्तम नाही तोपर्यंत या सुखाचा अनुभव आपण घेऊ शकत नाही. दुसरा एक भाग आहे की हे जे विषय आहेत, हे विषय जे आहेत ते अनित्य आहेत, कायम स्वरूपी टिकणारे नाहीत. आणि विषय सुख जे आहे ते प्रत्येक जीवाला त्याच्या प्रारब्धाने मिळणारं आहे. त्याला प्रारब्धाची मर्यादा आहे. ते मिळवण्यासाठी आपले प्रयत्न चाललेले आहेत, पण ते सुख प्राप्त व्हायला मात्र प्रारब्धाची नक्कीच मर्यादा आहे. दुसरं हे विषय सुख जे आहे ते दुसऱ्यांवर अवलंबून असलेलं आहे, शरीरावर अवलंबून आहे. त्यानंतर विषय वासना जरी आपल्या मनात असल्या तरी विषय वासना तृप्त करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र या जगतामध्ये विखुरलेल्या आहेत आणि म्हणून जगाशी संबंध आपला चांगला असेल तरच हे विषय सुख आपल्याला आनंदाने भोगता येतं. ओरबडून घेतलेलं विषय सुख आम्हाला आनंद देऊ शकतं का? तर देऊ शकत नाही. मग शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचा व्यवहारामध्ये तुम्हाला आम्हाला नक्कीच उपयोग आहे, पण उपयोग आणि उपभोग या 2 गोष्टी आम्ही नीट समजून घेतल्या पाहिजे. उपभोगाच्या जास्ती मागे लागलो की हे विषय जे आहेत ते तुम्हाला आम्हाला बंधनात टाकतात. वास्तविक पाहता विषय आम्हाला बंधनात टाकतात का आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी निर्माण झालेला मोह आम्हाला बंधनात टाकतो, याचा आपण जरूर सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि त्याचं उत्तर येतं की विषय आम्हाला बंधनात टाकत नाही, तर त्यांच्याविषयीचा चित्ताला सुटलेला लोभ
आमच्या मनामध्ये त्याच्याविषयी असलेली आसक्ती, आमच्या मनामध्ये निर्माण झालेलं आकर्षण, मोह, हे जे काही आहे ते तुम्हाला आम्हाला या विषयाच्या बंधनामध्ये अडकून ठेवतं. आणि मग समर्थ आपल्या समोर एक चरण करुणाष्टकामध्ये ठेवतात, विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. म्हणजे सुख नावाची एक गोष्ट आहे आणि सौख्य नावाची दुसरी गोष्ट आहे. मग विषयांच्या माध्यमातून जे तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं असं वाटतं त्याला सुख असं म्हणतात. हे सुख जे आहे ते आगमापायी आहे, येणारं आणि जाणारं, काही काळ टिकणारं. आता रस या विषयाचं सुख जर आपण लक्षात घेतलं तर आपण पाहता लॉकडाऊनच्या या पिरियडमध्ये सगळे कुटुंबीय लोक एकत्र आहोत, घरात आहोत, सगळ्यांना वेळ आहे भरपूर. आणि हा वेळ असल्यामुळे नवीन नवीन पदार्थ यूट्यूबवर पाहून पाहून रेसिपी करणं आपलं सगळ्यांचं सुरू आहे. पण सकाळी जो अत्यंत आवडीने खाल्लेला पदार्थ आहे तो पदार्थ परत संध्याकाळच्या वेळेला जर आपल्यासमोर कोणी आणून दिला तर मात्र आपल्याला तो नकोसा वाटतो. मग सकाळी त्या पदार्थापासून आलेली तृप्ती आता संध्याकाळी आपल्याला का बरं मिळू शकत नाही? म्हणजेच त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे सुख देण्याचं ते अत्यल्प आहे, अगदी कमी वेळापुरतं आहे. परत दुसऱ्या विषयांकडे आमचं मन आकर्षित होतं आणि एक विषय सोडून दुसरीकडे ते धावायला लागतं. ह्याचं कारण काय आहे तर त्या विषयांमध्ये पूर्ण सुख देण्याचं अजिबात सामर्थ्य नाही. आणि म्हणून हे जे विषय सुख आहे त्या विषय सुखापासून आपलं मन आपण काय केलं पाहिजे तर आवर्त घेतलं पाहिजे. उपयोग जरूर आहे. आता रस विषय म्हटलं की आता ह्या दिवसामध्ये आपल्याला आंब्याचं लोणचं खूप खावंसं वाटतं. पण आंब्याचं लोणचं खूप खावंसं वाटल्यानंतर त्याचा जो नंतरचा परिणाम आहे तोही आपल्याला भोगावा लागतो. छान आपल्यासमोर लहान मुलांचं उदाहरण आहे पहा. मुलं अगदी लहान असतात त्यावेळेला त्यांना 3 गोष्टीचं अतिशय आकर्षण असतं. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे एक तर पाण्याने भरलेल्या बादल्या, दुसरं देवापुढे लावलेला दिवा आणि तिसरं म्हणजे चप्पल स्टँडवर ठेवलेल्या चपला. या 3 गोष्टीचं या लहान मुलांना अतिशय आकर्षण असतं. आणि कितीही जरी त्यांना तिकडं जाऊ नका आपण म्हटलं तरी सुद्धा ते धावून धावून तिकडं जातात. कारण त्यांना त्याच्याशी खेळण्यात आनंद आहे असं त्यांच्या मनाने घेतलेलं आहे. पण हा त्या विषयातून आनंद भोगत असताना पाण्यामध्ये तर ते जास्ती खेळले तर सर्दी, ताप, खोकला हे दुःख त्यांना नक्की वाटायला येतं. चपलांशी जर जे जास्त खेळले तर या चपला नेहमी बाहेर जाऊन येऊन आलेल्या असतात, त्यामुळे इन्फेक्शन होण्याची त्या ठिकाणी भीती असते. आणि दिव्याला जर त्यांनी हात लावला त्या आकर्षणाने तर हाताला चटका बसतो. आता हे जसं त्या लहान मुलांचं आहे तसं तुम्ही आम्ही जरी वयाने मोठे झालेले असलो तरी सुद्धा वयाने आपण मोठे झालेले असलो तरी सुद्धा आपल्याला त्यातलं जे दुःख आहे ते मात्र लक्षात येत नाही. की एवढे विषय सुखासाठी भोगण्याचा जरी तुम्ही आम्ही प्रयत्न करत असलो तरी हे विषय जे आहेत ते पूर्ण सुख देण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी अजिबात नाही. ते वीट आणणारे आहेत. कारण एकच गोड पदार्थ सातत्याने आपण खात राहिलो तर तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण म्हणतो की दूर हो जा मेरी नजरों से. मग आता खमंग काहीतरी पाटवड्याची तरी भाजी खाल्ली पाहिजे किंवा पिठलं भात तरी खमंग असा आपण खाल्ला पाहिजे असं आपल्याला नक्कीच वाटून जातं. मग आता या विषयांमध्ये काय काय दोष आहेत? एक तर हे दुसऱ्यांवर अवलंबून आहे. तिसरं ते भोगण्यासाठी तुमचं आमचं शरीर जे आहे ते अत्यंत बलवान असलं पाहिजे. ते जर बलवान नसेल तर समोर प्रत्यक्ष प्रारब्धाने विषय समोर असताना सुद्धा आम्हाला मात्र त्याचा भोग घेता येत नाही. कित्येक साखर कारखानदार आहेत पहा की साखरेची निर्यात करतात, तयारही करतात आणि त्याची निर्यातही करतात. पण जर त्यांना डायबिटीस निघालेला असेल तर त्यांच्या घरात एवढी साखर निर्माण होऊन सुद्धा एक कणभर सुद्धा ते त्याची चव घेऊ शकत नाही किंवा तोंडात टाकू शकत नाही. आणि जर त्यांनी त्या आकर्षणाने तोंडात टाकलीच तर
त्यांना त्याचे फळं पुढचे जे आहे दुःखाचे ते त्यांना नक्कीच भोगावे लागतात. या पद्धतीने विषय सुखामधले दोष जे आहे त्या दोषाचं दर्शन करायचं आहे. म्हणजे ते जाणून घ्यायचे आहे की विषय सुख जे आहे ते दुसऱ्यांवर अवलंबून आहे आणि जितकं सुख दुसऱ्यावर आपण अवलंबून राहून भोगण्याचा प्रयत्न करू तितकं ते तुम्हाला आम्हाला त्रासदायक आहे. कित्येक सुख जे आहेत, आता शब्द सुख नावाची जी गोष्ट आहे, गाण्याच्या मैफिलीला गेलो पण जो गाणारा आहे त्याचा त्या दिवशी आवाजच जर लागला नाही, स्वरच लागला नाही, तर मग किती चिडचिड होणार आहे आपली की एवढे पैसे खर्च करून गेलो. परंतु या सभेमध्ये मात्र काहीही आपल्याला ऐकायला मिळालं नाही. शारीरिक दगदग पण झाली आणि पैसे पण त्या ठिकाणी वाया गेलेले आहेत. अशी काहीतरी तुमची आमची फजिती होऊन जाते. म्हणून विषय सुखातलं दोष चिंतन जे आहे ते दोष चिंतन तुम्ही आम्ही करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. विषयांमध्ये दोष आहेत असं नव्हे, पण त्यांच्या आकर्षणामध्ये जीवाच्या ठिकाणी मात्र दोष निर्माण होतो आणि जीवाला दुःख वारंवार भोगावं लागतं. आणि म्हणून कमी जास्त प्रमाणामध्ये या विषयांच्या मागे धावणारं जे मन आमचं आहे ते आवरून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जागृती ज्याच्या मनामध्ये सतत विषय चिंतन चाललेलं आहे त्याला स्वप्नामध्ये सुद्धा मनी बसे ते स्वप्नी दिसे, याप्रमाणे स्वप्नात सुद्धा या सुखांच्या मागे त्याचं मन जे आहे ते धावत राहतं. म्हणून याचं तुम्ही आम्ही काय केला पाहिजे तर व्यवस्थित विचार केला पाहिजे की विषय सुख कसं आहे. तर त्यासाठी अत्यंत प्रारब्ध दैव या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. त्यानंतर या विषय सुखाच्या ओढीने देहावरचं तादात्म्य आपलं वाढत जातं. आपलं रूप टिकवण्याचा किती प्रयत्न करतो आपण. आता रूप जे आहे ते कायमस्वरूपी राहणारं आहे का? नाही. प्रत्येक वर्षी आपलं जे रूप आहे ते बदलणारं असतं. आणि मग असं बदलणारं जे रूप आहे ते कायमस्वरूपी मला सुख देऊ शकेल का? या पद्धतीने विचार करत करत या विषय सुखाची ओढ जी आहे ती तुम्ही आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विषय सुख देतच नाही असं नाही. मग विषयांच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जो सुखाचा अनुभव येतो त्याचं नेमकं वर्णनशास्त्राने आपल्यासमोर ह्या पद्धतीने केलेलं आहे की ज्या वेळेला एखादा अनुकूल पदार्थ आधी त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, ज्याच्याविषयी इच्छा निर्माण झालेली आहे तो पदार्थ समोर आल्यानंतर पहिल्यांदी आतमध्ये सुख निर्माण झाल्यासारखं वाटतं. आधी समोर दिसल्या सुख, नंतर तो हातात आल्यानंतर सुख आणि त्यानंतर ते प्रत्यक्ष भोगायला मिळालं की आणखी सुख. या पद्धतीने ते सुख आपल्याला मिळतंय अशी आपल्या ठिकाणी एक कल्पना भ्रामक तयार झालेली आहे. मग आता हे विषयातून मिळालेलं सुख आहे का तिथं काहीतरी वेगळं घडलेलं आहे आणि शास्त्र नेमकं आपल्याला इथंच मदत करतं. शास्त्राचं सांगणं आहे आपल्यासमोर की अनुकूल पदार्थ ज्या वेळेला आपल्याला भोगायला मिळतो त्यावेळेला काही क्षण आपलं अंतःकरण जे आहे ते अत्यंत स्थिर भावाला प्राप्त होतं. अगदी क्षणभर का होईना पण स्थिर भावाला प्राप्त होतं. आणि स्थिर भावाला प्राप्त झालेलं आपलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणामध्ये आतमध्ये अखंड व्यापून असणाऱ्या आत्मसुखाचाच आपल्याला क्षणभर का होईना अनुभव येतो. पण सामान्य माणसाला म्हणजे तुम्हाला आम्हाला मात्र वाटतं की मला या विषयापासून सुख मिळालेलं आहे. मग त्या विषयामध्ये जर सुख देण्याचं सामर्थ्य असेल तर ते कायमस्वरूपी जेव्हा जेव्हा मी ते भोगेल, जितक्या काळ ते मी भोगेल तितक्या काळ मला त्याच्या आनंदाचा अनुभव असला पाहिजे. पण व्यवहारामध्ये आपल्याला अनुभव येतो की ते त्या पद्धतीने सतत मिळत गेलं तर एक दिवस त्याचा वीट आल्याशिवाय राहत नाही आणि आता हे नको, ह्याच्याऐवजी दुसरं काहीतरी आपण करूयात असं आपल्याला वाटतं. मग जो काही या विषयांपासून आपल्याला आनंद होतो त्याचं नेमकं कारण आहे की त्याविषयी आपल्याला वाटणारी अनुकूलता असल्यामुळे ते प्राप्त झाल्यानंतर क्षणभर अनुभवलेली अंतःकरणाची स्थिरता आणि अंतःकरणाच्या स्थिरतामध्ये प्रगट झालेलं आत्मसुख
ह्या पद्धतीने विषयांच्या माध्यमातून का होईना पण प्रगट जे झालेलं आहे ते आत्मसुख आहे, ते विषयांमधून आलेलं आहे असं जरी भ्रम निर्माण झालेला असला तरी सुद्धा मुळात ते आत्मसुखच विषयाच्या निमित्ताने अंतःकरणामध्ये प्रगट झालेलं आहे। या पद्धतीने ते आपण लक्षात घ्यायचं। आणि म्हणून विषयानंदामध्ये सुद्धा संतांना कशाचा अनुभव आहे तर विषयानंदामध्ये आत्मसुखच प्रगट झालेलं आहे असं कायम संतांच्या लक्षात असल्यामुळे त्यांना ते विषय बंधनकारक ठरत नाही आणि सामान्य जीव मात्र विषयामध्ये आनंद आहे असं समजून विषयाच्या बंधनामध्ये अडकत जातो। त्याला दृष्टांत आपल्या समोर आहे की कैदी एखादा चोर आहे आणि त्याला आता तुरुंगात घेऊन चाललेले आहेत। आता त्याला तुरुंगाकडे नेत असताना त्याच्या अवतीभोवती शिपाई असतात आणि एखादा त्या तुरुंगाचा अधिकारी आहे, तोही इकडून तिकडे जात असताना त्याच्या भोवती सुद्धा शिपाई असतात। मग आता चोरी करणाऱ्याच्या भोवती शिपाई जे असतात ते कसे आहे तर विषय सुखाच्या मागे ते आहेत त्या पद्धतीने। आणि जो जेलर आहे त्याच्या भोवती सुद्धा ते आहे, पण तो जेलर मात्र कायमचा मुक्त आहे, तो जो आहे तो मात्र मुक्त आहे। आणि कैदी जो आहे, चोर जो आहे तो मात्र त्या शिपायांच्या बंधनामध्ये अडकलेला आहे। जेलरची सत्ता त्या शिपायांवर चालते, पण कैद्याची सत्ता किंवा चोरी करणाऱ्याची सत्ता मात्र त्या शिपायांवर चालत नाही, तर शिपायांची सत्ता त्याच्यावर चालते। मग आता सामान्य माणसाच्या ठिकाणी विषय जे आहे ते शिरजोर होतात आणि तुम्हाला आम्हाला बंधनात टाकतात। आणि संत जे आहेत ते मात्र विषय तो त्यांचा झाला नारायण, या पद्धतीने त्यांनी सगळा विषय जो आहे तो आता डोळ्यांनी पाहायचं, रूप पाहायचं तर ते म्हणतात भगवंताचं रूप पहा। सगळ्यात सुखरूप असं तत्व काय आहे तर सुखाचे हे सुख श्री हरिमुख, या पद्धतीने सगळे अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती त्यांनी कुठीकडे लावलेली आहे तर भगवंताकडे लावलेली आहे। त्यानंतरचा विषय आहे आपल्या समोर निद्रा। आता निद्रा तुम्हाला आम्हाला सुख देते, अगदी बरोबर आहे। आपल्या घरी जर एखादा पाहुणा राहायला आलेला असेल तर सकाळी उठल्यानंतर आपण त्याला पहिला प्रश्न विचारतो, काय झोप चांगली नीट लागली की नाही। म्हणजे चांगली झोप लागली तर दुसऱ्या दिवशीचा जो काही आपला पूर्ण व्यवहार आहे तो उत्तम होणार असतो। आणि म्हणून झोप चांगली लागली की नाही। आता घरामध्ये भरपूर आपल्या सुखसाधने आहेत झोपेच्या दृष्टिकोनातून। डबल बेड आहे, एसी लावलेला आहे, त्यानंतर गाद्या गिरद्या एकदम उत्तम आहे, घरात शांतता आहे। पण एवढं सगळं असून जर आम्हाला निद्रा सुखाचा अनुभव आला नाही तर आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्या डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर साहेब सगळं काही आहे पण तरी सुद्धा रात्रभर मला झोप लागत नाही। म्हणजे बाकी सर्व सुख अवतीभोवती आहे पण रात्री झोप येत नाही। याचं दुःख जे आहे ते त्या जीवाला होतच राहतं आणि मग औषध गोळ्या घेऊन, झोपेच्या गोळ्या घेऊन ते झोपेचं सुख भोगण्याचा तो जीव प्रयत्न करतो। आता गोळ्या घेऊन जो झोप आणण्याचा प्रयत्न करतो त्याला गोळ्यांमुळे झोप लागतही असेल कदाचित, 3-4 तास छान त्याचा झोपेमधला काळ जात असेल, पण त्याचा परिणाम काय आहे दुसऱ्या दिवशीचा तर गोळी घेऊन झोपल्यामुळे डोकं जड पडलेलं असतं, काय करावं ते अजिबात काही सुचत नाही। ह्या पद्धतीने झोप गोळ्या घेऊन सुद्धा आणली तरी सुद्धा त्याचा जो परिणाम आहे तो मात्र वेगळाच काहीतरी होऊन बसतो। मग आता ह्या निद्रा सुखामध्ये एवढं काय असं साठवलेलं आहे की दिवसभर कष्ट केल्यानंतर एक 4 तासाची तरी आपल्याला निवांत झोप अत्यंत गरजेची वाटते। आणि ह्या निद्रेमध्ये एकही विषय आपल्या समोर नसतो। वास्तविक पाहता ज्या देहाच्या साह्याने, इंद्रियांच्या साह्याने आपण विषय सुख भोगतो, ती जी इंद्रिये आहेत ती गाढ झोपेच्या वेळेला पूर्णपणे शांत झालेली असतात। अंतःकरण जे आहे की ज्या अंतःकरणाच्या माध्यमातून आपण त्या सुखाचा अनुभव घेतो, विषय सुखाचा, ते अंतःकरण सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्णपणे लीन झालेलं असतं आणि म्हणून
त्या गाढ झोपेचा आपल्याला काय येतो तर अनुभव येतो. पण हा अनुभव सुद्धा झोप घेत असतो त्यावेळेला आपल्याला बोलता येत नाही त्या संदर्भात काही, की आता मी गाढ झोपलेला आहे किंवा आता मी गाढ झोपत आहे असं काही आपल्याला त्यावेळेला सांगता येत नाही. पण गाढ झोपेतून उठल्यानंतर मात्र आपण सांगतो की मला खूप छान झोप लागली होती, त्यामुळे मी एकदम आता फ्रेश आहे. मग आता सहज लागलेली अशी जी झोप आहे ती तुम्हाला आम्हाला काय करून टाकते तर विश्रांती देऊन टाकते आणि आपण म्हणतो की मला आता खूप फ्रेश वाटत आहे, मग पुढचे कामं करायला आता मी पूर्ण दिवसभर मोकळा आहे. मग ह्या ठिकाणी नेमकं काय घडलेलं आहे तर जागृतीमध्ये जे अंतःकरण आमचं सतत विषयांकडे धाव घेत होतं, ते विषय प्राप्त व्हावेत म्हणून सगळे इंद्रिये कार्यरत होते. त्या विषयांचा संकल्प करण्यामध्ये विकल्प करण्यामध्ये अंतःकरण गुंतलेलं होतं. ते जे आहे ते सगळं या गाढ झोपेमध्ये शांत झालेलं होतं. मग आता अंतःकरण दृश्य जगतापासून पूर्ण बाजूला पडलेलं आहे. उपनिषदामध्ये आपल्या समोर आहे की गाढ झोपेमध्ये माता माता नसते, पिता पिता नसतो, पुत्र पुत्र नसतो. म्हणजे त्या ठिकाणी नात्यांची सुद्धा कुठलीही आठवण नसते. आणि ह्या सगळ्या आठवणी काही काळ तरी अंतःकरणातून बाजूला झालेल्या असल्यामुळे अंतःकरण अज्ञानाने का होईना पण स्वस्वरूपाशी त्या ठिकाणी एकरूप झालेला असल्यामुळे तुम्हाला आम्हाला आनंदाचा सुखाचा त्या ठिकाणी अनुभव येतो. आपल्या समोर छान या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे. ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी म्हणतात, साचची पुरती विरा न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येई. की जर या गाढ झोपेच्या सुखाच्या अनुभवातून आम्हाला जागही आली नसती आणि स्वप्नही पडले नसते तर आम्ही त्यालाच ब्रह्मसुख असं म्हटलं असतं. आता म्हणजे काय आहे नेमकं की गाढ झोपेचा हा अनुभव आमच्या अंतःकरणाने टिपलेला असतो. त्यावेळेला त्या ठिकाणी कुठलंही दुःख माझ्या अंतःकरणात नाही असा तो अनुभव असतो. परंतु गाढ झोपेतून जाग आल्यानंतर मात्र ये रे माझ्या मागल्या ह्याप्रमाणे मी अमुक आहे, मी तमुक आहे, मला हे करायचं आहे, माझं ते करायचं राहिलेलं आहे, मला कालच हे मिळवायला पाहिजे होतं पण आज उशीर झाला म्हणून मला ते मिळवायला आधी गेलं पाहिजे, ह्या पद्धतीने सगळं काही अंतःकरणामध्ये वादळ निर्माण व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही आम्ही परत पूर्वपदावर येतो. हे जे पूर्वपदावर येणं आहे त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात आणि प्रारब्धच आम्हाला ह्या सुखातून काय करतं तो भोग देण्यासाठी जाग करतं. मग आता गाढ झोपेचा हा अनुभव सातत्याने आपल्या समोर का बरं ठेवलेला आहे तर गाढ झोपेमध्ये सुख नेमकं कशामुळे मिळतं याचा विचार या ठिकाणी शास्त्राने आपल्या समोर ठेवला आणि तो विचार असा आहे की गाढ झोपेत अंतःकरण दृश्य जगताच्या सर्व व्यापारापासून काही काळापुरतं का होईना परंतु निवृत्त झाल्यामुळे तो सुखाचा अनुभव येतो. आणि मग शास्त्र ग्रंथ संत आणि श्री गुरु आम्हाला सांगतात की जागृतीत सुद्धा असा आपल्याला अनुभव येऊ शकतो ज्या वेळेला आपण आपल्या अंतःकरणाचा बाध करण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला आपल्या अंतःकरणातले अनुकूल प्रतिकूल भाव जे आहेत त्यांचा आपण त्याग करतो. अनुकूल प्रतिकूल भावाचा त्याग करणे ह्याला साधना असे म्हणतात. असं डॉक्टर काकांची एक साधनेची आपल्या ठिकाणी काय आहे तर व्याख्या आहे. मग ह्या पद्धतीने निद्रेचं एवढं वर्णन कशासाठी आहे तर निद्रेमध्ये जे काही सुख मिळतं ते सुख अज्ञानाच्या आवरणाखाली असल्यामुळे आपल्याला त्याचं परत पूर्णपणे जाग आलं की काय होऊन जातं तर ते आपल्या हातातून निसटून जातं. परंतु योगी लोक जे असतात, ध्यान करणारे जे असतात किंवा या संपूर्ण जगताचा बाध करणारे जे लोक असतात ते जगात असताना सुद्धा जगाचा व्यवहार करत असताना सुद्धा या आत्मसुखाचा अखंड अनुभव घेतात. कारण तत्वज्ञानाने त्यांना अंतःकरणाला जाग आलेली असते आणि सामान्य माणसाला मात्र तत्वज्ञानाचा स्पर्श नसल्यामुळे त्याचं अंतःकरण म्हणजे डोळे उघडे असून सुद्धा तो आत्मसुखाच्या बाबतीत झोपलेला असतो.
आणि ज्ञानी लोक जे आहे ते मात्र डोळे बंद करून झोपलेले असले तरी सुद्धा ते जागे असतात. ह्या पद्धतीने छान आपल्या समोर निद्रा सुखाची व्यवस्था कशासाठी आहे, त्यामध्ये विचार काय करायचा आहे, तर अंतःकरण सर्व दृश्य जगतापासून काही काळ दूर झाल्यामुळे. आणि डॉक्टर काकांनी आपल्या समोर छान प्रवचनामधून एक आत्ता ठेवलेलं आहे की दृश्यक्रीड न होता आत्मक्रीड होण्याचा प्रयत्न केला की आत्मसुखाच्या आपण जास्तीत जास्त जवळ जातो. मग जागृतीमध्ये आपण सतत दृश्यक्रीड असतो आणि गाढ झोपेमध्ये ती दृश्यक्रीडता थांबवून आपण अज्ञानाने का होईना परंतु आत्मसुखापर्यंत पोहोचलेले असतो. आणि ह्यालाच म्हणतात की माझ्या एका आनंदाच्या अंशावर सगळं जग चाललेलं आहे. जर भगवंतांनी ही गाढ झोप क्षणभर का होईना आम्हाला दिलीच नसती तर विचार करा आमचं काय झालं असतं, वेड लागलं असतं. या पलीकडे काहीच नाही. आणि म्हणून गाढ झोपण्यात सारखं सुख आहे असं न मानता गाढ झोपेत काय पद्धतीने सुख मिळतं त्याचा विचार करायचा आहे. आणि त्याचा एवढाच उपयोग की अंतःकरण जे आहे ते घडणाऱ्या गोष्टींपासून जर अनुकूल प्रतिकूल भावापासून दूर ठेवता आलं तर जागृतीत सुद्धा आम्हाला आत्मसुखाचा अनुभव येऊ शकतो, समाधी सुखाचा अनुभव येऊ शकतो. आणि खूप छान पद्धतीने डॉक्टर काका आपल्या समोर ठेवतात ती म्हणजे बाध समाधी. की तुमच्या आमच्या प्रापंचिकांनी कुठल्या समाधीचा अभ्यास करायचा आहे तर बाध समाधीचा अभ्यास करायचा आहे. आणि बाध शब्दाचा अर्थ आपल्या समोर आहे की दिसत असताना सुद्धा अंतःकरणाला जाणवत असताना सुद्धा जगन मिथ्यात्वाचा निश्चय जर आतमध्ये पूर्णपणे निर्माण झालेला असेल, स्थिर झालेला असेल, दृढ झालेला असेल तर सहजतेने ते झटकून टाकता येतं. काहीही घडलं तरी डॉक्टर काका म्हणतात रामकृष्ण हरी खोड रबर आहे. अनुकूल घडलं तरी खोडून टाका रामकृष्ण हरी म्हणून, प्रतिकूल घडलं तरी रामकृष्ण हरी म्हणून खोडून टाका. जे या प्रपंचामध्ये या जगतामध्ये सतत घडामोडी चालणारच आहेत. आणि प्रत्येक घडामोडीने जर माझं अंतःकरण घडत आणि मोडत राहिलं तर मला आत्मसुखाचा कधीच अनुभव घेता येणार नाही. आणि म्हणून साधकांनी जागं राहायचं आहे. ते जागं कशाच्या बाबतीत तर साधना करण्याच्या बाबतीत, बाध करण्याच्या बाबतीत जर आम्ही सतत जागं राहिलो तर या आत्मसुखाच्या अनुभवाच्या जवळ तुम्हाला आम्हाला पोहोचता येईल. आता तिसरं जे आपल्या समोर दिलेलं आहे ते आत्मसुख. एक आपण पाहिलं विषय सुख, दुसरं आहे निद्रा सुख आणि तिसरं आहे आपल्या समोर ते म्हणजे आत्मसुख. आता पहिल्या याच्यात आपण पाहिलं की विषय जे आहेत ते आम्हाला सुख दुःख देत नाही तर त्यांच्या विषयीचे अनुकूल प्रतिकूल भाव जे आहेत ते तुम्हाला आम्हाला सुख किंवा दुःख देतात. आणि मला जर अखंड आनंदाचा अनुभव हवा असेल तर या सुख दुःखांच्या अनुकूल प्रतिकूल भावाला आम्ही काय केलं पाहिजे, अंतःकरणातून दूर सारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं आपण पाहिलं की निद्रा सुखामध्ये नेमकं काय होतं तर अंतःकरण जे आहे ते दृश्य असणाऱ्या जगताकडून तुमचं आमचं काही काळ का होईना परंतु पूर्णपणे दूर झालेलं असतं. आणि दृश्य जगतापासून दूर झालेलं असल्यामुळे तुम्हाला आम्हाला निद्राकाली सुखाचा अनुभव येतो. आणि तो अनुभव जो आहे तो सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने टिपलेला असतो असं म्हणण्याची पद्धत आहे. की हा अनुभव नेमका कोण टिपतं, मग अंतःकरणही जर लीन झालेलं असतं तर त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की एक सूक्ष्म अंतःकरण वृत्ती नावाची अभ्यास करणारी अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी असते आणि ती या सुखाचा अनुभव टिपते. म्हणून गाढ झोपेतून उठल्यावर मला छान झोप लागली होती ह्या पद्धतीने आम्ही बोलतो. आता तिसरं जे आहे ते आत्मसुख आपल्या समोर आहे. आता या आत्मसुखाचं वर्णन करत असताना आपल्या समोर छान एक ओवी आहे ज्ञानेश्वर माऊलींची. किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे ते वेळी जे का होय तया नाव आत्मसुख. हे आत्मसुख म्हणजे नेमकं काय आहे तर जीव ज्या वेळेला आत्मरूप होऊन राहतो, पूर्णपणे त्याची अंतःकरण वृत्ती पूर्णपणे त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन राहते, त्यावेळेला जे काही होतं त्याला आत्मसुख असं म्हणतात. अहो म्हणजे काय
म्हणजे ते होऊन पहा, एवढंच एक त्याचं उत्तर आहे की म्हणजे काय, तर ते होऊन पहा, तसा प्रयत्न करून पहा, तरच ते तुमच्या आमच्या अनुभवाला येऊ शकतं. अन्यथा ते सदैव आपल्या जवळच असून सुद्धा अत्यंत लांब गेल्यासारखं आहे. जुने ठेवणे मीपणे आकळेना. वास्तविक पाहता हे आत्मसुख जे आहे तेच माझं मूळचं स्वरूप आहे, पण त्या स्वरूपाला गवसणी घालण्यासाठी जे वैचारिक बळ पाहिजे, जे साधनेचं बळ पाहिजे, ते मात्र माझ्याजवळ सद्यस्थितीमध्ये कमी असल्यामुळे मला त्याचा अनुभव येत नाही. पण सर्व जीवांच्या आतमध्ये ते तेवढंच तितकंच तसंच भरून आहे, हे मात्र शास्त्रांनी आमच्या समोर वारंवार सांगितलेलं आहे. एकाला कमी आहे आणि दुसऱ्याला जास्त आहे असं अजिबात नाही. हे आत्मसुख जे आहे ते कुठल्या परिस्थितीवर अवलंबून आहे असं सुद्धा अजिबात नाही. की जे प्रापंचिक स्थिती एखाद्याची खूप चांगली आहे, खूप श्रीमंत आहे, मग त्यांना आत्मसुख मिळवायला काय झालं, आणि एखादा अत्यंत दरिद्री आहे, मग त्याला ते कसं काय मिळणार, असा विचार या ठिकाणी अजिबात नाही. दोन उदाहरणं आपल्या समोर आहे. एक जनक राजाचं उदाहरण आहे आणि दुसरं जे उदाहरण आहे ते उदाहरण आहे तुकाराम महाराजांचं. दोघांच्याही आर्थिक परिस्थितीमध्ये केवढं जमीन आसमानाचं अंतर आहे, पण दोघांना मिळालेलं जे आत्मसुख आहे ते मात्र दोघांच्या ठिकाणचं सारखंच आहे, कमी जास्त अजिबात नाही. ते दोघांच्या ठिकाणचं सारखंच आहे. आता सुखाने अनेक वस्तूतून सुख भोगणारे तुम्ही आम्ही जे आहेत ते या आत्मसुखाचा विचार सुद्धा करू शकत नाही. अरे काहीच नाही, कुठल्याच गोष्टी जमवायच्या नाही, कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी चालायचं नाही, असं कुठं आत्मसुख असतं का? सद्यस्थितीतच पहा, लॉकडाऊन मध्ये तुम्ही आम्ही घरात, प्रत्येकाला वाटतंय की आम्ही घरात अडकल्यामुळे आमचं सुख जे आहे ते कमी झाले की काय, कारण कोणाला भेटत नाही, कोणाला काही करत नाही, म्हणजे आमच्या सुखात अडथळा निर्माण झालाय का? तर जे एकमेव अद्वितीय तत्व आहे तिथं दुसरं काहीच नाही, तो कोण कोणाला भेटणार आहे? पण तुम्हाला आम्हाला मात्र सारखं वाटतंय की बाहेर पडू शकत नाही, म्हणजे आमचं सुखाला कुठंतरी काय लागलेलं आहे, तर कुठंतरी अडथळा निर्माण झालेला आहे. पण आत्मसुख जे आहे ते असं कोणावर आणि कशावर अवलंबून नाही, तर ते स्वसंवेद्य आहे. छान पद्धतीने आपल्या समोर त्याची मांडणी आहे की ते स्वसंवेद्य आहे. आणि आत्मसुख स्वसंवेद्य आहे म्हणजे नेमकं काय आहे? ज्या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारा जगतातले सगळे विषय तुम्ही आम्ही जाणतो आणि भोगतो, त्या पद्धतीने ह्या आत्मसुखाचा घोट घेता येत नाही. डोळ्याने रूप पाहतो, आत्मा जो आहे तो अरूप आहे, त्यामुळे तो डोळ्याला दिसणार आहे का? पण ध्यानाला बसले की आम्ही सारखं काहीतरी पाहण्याचीच इच्छा करतो आणि मग खऱ्या सुखापासून तुम्ही आम्ही दूरच राहून जातो. मग आता हे आत्मसुख जे आहे ते जाणायचं असेल तर थोडं संत संगती पाहिजे, शास्त्राचा अभ्यास पाहिजे. बरं, शास्त्राचा अभ्यास नुसतंच पंडिती थाटाने करून चालत नाही, तर ते शास्त्र जीवनात उतरवण्याची कला सुद्धा तुम्ही आम्ही साध्य केली पाहिजे. आता ती कला कशी साध्य करायची आहे ते आम्हाला ट्रेनिंग कोण देणार आहे? तर संत देतात ते ट्रेनिंग. कारण त्यांच्या हृदयामध्ये काय असतं? जयाच्या हृदयी भगवंत, अचळ राहिला निवांत, तो जे जे शब्द बोलत ते ब्रह्मनिरूपण. असं त्या संतांच्या ठिकाणी असतं की ते जे शब्द बोलतात, त्यांचं जे काही वागणं असतात, खूप छान पद्धतीने एक मंदाताईंनी सांगितलेलं आहे आपल्या समोर की भगवंत जे काही करतो त्याला लीला असं म्हणतात, संतांकडून जे काही घडतं त्याला क्रीडा असं म्हणतात, आणि सामान्य माणूस जे काही करतो त्याला कर्म असं म्हणतात. आणि म्हणून चुकीचे कर्म केले की तो बंधनात पडतो. आणि संत जे आहेत ते क्रीडा करत असल्यामुळे, खेळच करत असल्यामुळे त्या खेळाचा आनंद लुटतात, पण कधीही सुखी किंवा दुःखी होत नाही. तर त्यांच्या मुखातून सहजच अभंग बाहेर पडतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आणि असा आनंद जर मला पाहिजे असेल तर काय? आता एक पारमार्थिक दृष्ट्या आपण पाहूया की दुःख नेमकं कशाला म्हणतात. सुख दुःखाची सामान्य व्याख्या तर आपण पाहिलेली आहे, पण पारमार्थिक दृष्ट्या दुःख म्हणजे नेमकं काय आहे? तर अत्यंत स्थिर असणाऱ्या अंतःकरणावर सुखाची किंवा दुःखाची लहर उमटणे, ह्यालाच परमार्थामध्ये दुःख असं म्हणतात. त्यालाच परमार्थामध्ये दुःख हे नाव दिलेलं आहे.
डॉक्टर काका एक छान उदाहरण आपल्यासमोर नेहमी ठेवतात की एक शांत असं सरोवर आहे. त्या सरोवरावर एकही तरंग सद्यस्थितीमध्ये नाही, पण दोन मुलं खेळता खेळता तिथं येतात. एक मुलगा काहीतरी खोड्या कराव्याशा वाटतात म्हणून खिशात हात घालतो आणि खिशात असलेला एक दाण्याचा लाडू त्या तलावामध्ये टाकून देतो. दुसरा मुलगा जो आहे तो खालचा दगड उचलतो आणि तोही थोड्या वेळाने ते पाणी स्थिर झाल्यावर त्याच्यावर टाकतो. आता लाडू टाकला तरी तरंग उमटला आणि दगड टाकला तरी तरंग उमटला. मग हे जे तरंग उमटणं आहे त्यालाच परमार्थामध्ये दुःख असं म्हणतात. आणि स्थिर अंतःकरण जे आहे त्याला आनंद असं म्हणतात की तो आनंद त्या ठिकाणी कायम उपभोगायला मिळतो. आणि म्हणून परमार्थशास्त्रामध्ये अंतःकरणाच्या स्थिरतेला आणि शांतीला अतिशय महत्त्व आहे. अशांतस्य कुतः सुखम असा प्रश्न आपल्याला भगवद्गीता विचारते की अशांत माणसाला सुख कसं काय प्राप्त होणार आहे. मग तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुमचं अंतःकरण शांत करण्याची गरज आहे. हे शांत कशामुळे होईल? परत मूळ पदावर येते गाडी. रजोगुणामुळे अंतःकरण चंचल होतं, तमोगुणामुळे ते जडमूढ होतं आणि सत्वगुणामध्ये ते शांत आणि स्थिर राहू शकतं. मग आता माझ्या स्वभावातले हे गुण तपासण्याचं काम कोणी करायचं आहे? दुसऱ्यांचे गुणदोष न पाहता स्वतःच्या ठिकाणचे गुणदोष पाहण्याचा प्रयत्न करतो त्याला साधक असं म्हणतात. आता आपण लक्षात घ्यायचंय की मी साधक आहे का? मग जेव्हा जेव्हा मला दुसऱ्यांच्या गुणदोषाचं काहीतरी भान होत असेल, जाण येत असेल, तेव्हा काकांचा विचार नक्की लक्षात घ्यावा. तू कोण आहेस, काय करीत आहेस, लक्षात आहे ना? मी जर स्वतःला साधक समजत असेल तर इतरांचे गुणदोष पाहणं हे माझं काम नसून माझ्या ठिकाणी कुठले गुणदोष आहेत त्याचा मला विचार करायचा आहे, दोषांचा त्याग करायचा आहे आणि गुणांना चढतं वाढतं ठेवून नंतर त्यांचा सुद्धा बाध करायचा आहे. आणि ह्या पद्धतीने जर मी सातत अंतःकरणाला ट्रेनिंग देईल तर ते अंतःकरण कधीतरी शांत होईल आणि शांत असणाऱ्या अंतःकरणामध्ये हे आत्मसुख जे आहे ते प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे आत्मसुख कसं आहे? जसं आपण पाहिलं की निद्रेचं सुख किंवा विषयांपासून मिळणारं सुख हे कायमस्वरूपी नाहीये. निद्रा किती काळ लागणार आहे? झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा त्याला काहीतरी मर्यादा आहे. ती फार काळ असू शकत नाही. आता आळसाने माणूस पडून राहतो ती गोष्ट वेगळी, पण निद्रा किती काळ लागणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे. की खूप काळ तर माणूस झोपेचं सुख अनुभवू शकत नाही. त्यानंतर विषयांच्या मागे धावून धावून किती विषय गोळा केले म्हणजे आम्ही आनंदरूप होणार आहोत, तो एक मोठा प्रश्न आहे. की घरामध्ये विषय सुख भोगावं म्हणून किती गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत आम्ही. आता घरी भांडे घासायला लागतात म्हणून डिशवॉशर पाहिजे, कपडे हाताने धुवायला नको म्हणून वॉशिंग मशीन पाहिजे, केर काढण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी अजून नवीन नवीन जे साधनं उपलब्ध होतील ते सगळे आम्ही घरात आणतो आहोत. पण एवढं सगळं करून सुद्धा जोपर्यंत अंतःकरणामध्ये मलाच हे सगळं करावं लागतं असं ठुसठुसणं सुरू आहे तोपर्यंत दुःखाचा अनुभव आहे. खूप महत्वाचं की हे कोण करत आहे? आत्मरूप मी हे काही करतो आहे का? जीवरूप मीला हे सगळं करावं लागत आहे, त्याच्यासाठी तो देहेंद्रियाचा वापर करत आहे. परंतु मूळचा तो जे आहे तो जो आहे तो आत्मरूप आहे आणि आत्मा जसा करता आहे तसं हे सगळं कर्म करून सुद्धा जर मला करता राहण्याची व्यवस्था शास्त्रांनी जी करून दिलेली आहे तिचा अवलंब करता आला तर मला नक्कीच एवढं सगळे कामं करून सुद्धा अंतःकरणामध्ये आत्मसुखाचा अनुभव घेता येईल. पण जोपर्यंत माझं अंतःकरण मलाच करावं लागतं, खूप करावं लागतं ह्या पद्धतीने सारखं जर काही आतमध्ये कुरकुरणं सुरू असेल तर जिथं चिडचिड आहे, कुरकुरणं आहे तिथं आदळआपट ही नक्कीच आहे. आणि जिथं आदळआपट आहे तिथं आत्मसुखाचा अनुभव येणं कदापिही शक्य नाही. आणि मग हे आत्मसुख जे आहे ते अखंड असणारं आहे, कधी कमी कधी जास्ती ह्या पद्धतीचं ते नाही, अखंड असणारं आहे. जेवढी सुखाची आम्ही साधनं गोळा करतो ती साधनं कायमस्वरूपी आम्हाला सुख देतीलच असं अजिबात होऊ शकत नाही. कारण सगळी उपकरणं जी आहेत ती सध्या विजेवर चालणारी आहेत.
आता ती वीजच जर खंडित झाली तर हे आम्हाला सुख देऊ शकतात का उपकरणं? देऊ शकत नाही. मग ही जी विषय सुखाची साधने आहेत ती कधी सुख देतील, कधी दुःख देतील, परंतु आत्मसुख जे आहे ते मात्र एकदा प्राप्त झालं की कायमस्वरूपी असतं. आणि म्हणून ह्या आत्मसुखाला गवस निघाला असं सगळ्या संतांचं तुम्हाला आम्हाला सांगणं आहे. बरं, या आत्मसुखासाठी सगळी इंद्रिये आमची व्यवस्थित असलीच पाहिजेत. असली तर चांगलीच आहेत ना, पण असलीच पाहिजेत असं बंधन नाही. आता एक विदर्भामध्ये मुकुंद स्वामी म्हणून होऊन गेलेले आहेत. ते दोन्ही पायांनी पांगळे होते. गुलाबराव महाराज होऊन गेलेले आहेत. ते डोळ्यांनी अंध होते, पण त्यांच्या आत्मसुखामध्ये ह्या त्यांच्या शरीर व्यंगत्वामुळे कुठलाही बाध आलेला नाही किंवा कुठलीही बाधा त्या ठिकाणी निर्माण झालेली नाही. त्या व्यवहारात मात्र असं काही व्यंगत्व असेल तर तुम्हाला आम्हाला आतमध्ये ते सुख भोगताना व्यवहारातलं त्या ठिकाणी बाधा निर्माण होते. पण आत्मसुख भोगताना मात्र या शरीराचं व्यंगत्व जरी असलं तरी सुद्धा त्यामध्ये अजिबात फरक पडत नाही. हे कित्येक संतांच्या उदाहरणावरून आपल्याला चांगलं लक्षात येऊ शकतं. त्यानंतर विषय सुख जे आहे ते विटणार आहे असं आपण सातत्याने म्हणतो. पैठणीसारखी साडी किती महागाची जरी तुम्ही आम्ही घेतली तरी तिचा जो रंग आहे तो कालांतराने काय आहे? विटणारच आहे. मग विषयातलं सुख जे आहे ते असं कालांतराने कमी जास्त होणारं आहे, विटणारं आहे. परंतु आत्म्याचं जे सुख आहे ते मात्र असं वीट येणारं नाही, कारण त्याला रंग नाही, त्याला रूप नाही. असं ते अरूप असल्यामुळे, निरंजन असल्यामुळे वीट कशाचा त्या ठिकाणी येणार आहे? त्या ठिकाणी वीट येऊ शकत नाही. त्याच्यात कुठलाच विकार निर्माण होत नाही आणि म्हणून ते सुख जे आहे ते अवीट आहे. छान उदाहरण आपल्या समोर. सकाळी एखादी सुंदर अशी भाजी आपण जेवताना करतो आणि त्याची चव घेतो, खातो, त्या वेळेपुरतं तृप्त होतो. पण ती भाजी खूप चांगली झाली म्हणून आपण जर संध्याकाळसाठी ठेवून दिली आणि ऊन खूप असेल आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आपण विसरलो तर त्या भाजीमध्ये काय निर्माण होतो? विकार निर्माण होतो. आणि विकार निर्माण झाल्यामुळे जी सकाळची चव आहे ती चव त्या भाजीमध्ये संध्याकाळपर्यंत टिकत नाही. आणि मग संध्याकाळी ती भाजी खाल्ल्यानंतर ज्या भाजीने आम्हाला सकाळी तृप्ततेचा आनंद दिलेला आहे तीच भाजी ज्या वेळेला आम्ही संध्याकाळी खातो त्यामध्ये विकार निर्माण झालेला ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला मात्र तुम्हाला आम्हाला दुःखाचा अनुभव येतो. आणि असं दुःख निर्माण करतं ते विषय सुख आहे. कधी सुख कधी दुःख असं दोन्ही त्या ठिकाणी सतत खेळ चाललेला असतो. पण आत्मसुख मात्र असं कशावर आणि कोणावर अवलंबून नाही. एखाद्या व्यक्तीवर आमचा खूप अनुकूल भाव असतो, ती अत्यंत आम्हाला जवळची वाटते, अत्यंत प्रिय वाटते. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या समोर आहे, लहानपणी आपले पुत्र जे आहेत ते आपल्याला अत्यंत प्रिय असतात. मग ज्यांच्या भोवती आपलं सगळं जीवन त्यांच्या भोवतीच फिरण्यामध्ये त्यांना वाढवण्यामध्येच गुंतलेलं असतं. पण हेच मुलं ज्या वेळेला मोठेपणी आपल्याला प्रतिकूलता निर्माण करतात त्यावेळेला शास्त्रांनी पण सांगितलंय, मुलं जर कुलांगार निघाले तर त्यांचा सुद्धा त्यागच करावा. मग आता जे आम्हाला खूप सुख देत होते तेच आता मोठे झाल्यानंतर दुःखाला कारणीभूत होतात. मग प्रत्येक व्यक्ती सुद्धा परिवर्तनशील आहे, प्रत्येक वस्तू विकारशील आहे, प्रत्येक परिस्थिती ही सुद्धा कालांतराने बदल होणारी आहे. मग त्याच्यामध्ये कायमचं सुख आम्ही कसं शोधणार आहे? आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख प्रपंची जो मानी सुख. जो या प्रपंचामध्ये सुख मानतो. आता प्रपंच म्हणजे नेमकं काय आहे? तर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अंतःकरण पंच, 5 विषय आणि यांचा आपापसात चाललेला सगळा जो गोंधळ आहे त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि असा प्रपंच जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण सुख हे कधीच मिळणं शक्य नाही. मग हा प्रपंच कसा आहे? छान उदाहरण आपल्या समोर. प्रपंच आणि त्या प्रपंचामध्ये आम्ही केलेली जी गुंतवणूक आहे ती पतसंस्थेसारखी आहे. आता पतसंस्था ज्या आहेत त्यांच्यामध्ये आम्ही जे काही आमचे पैसे ठेवलेले असतात
ते दाम दुपटीने आम्हाला मिळतीलच याची अजिबात शाश्वती नसते, केव्हाही त्या बुडीत खात्यात जमा होऊ शकतात. तसं या प्रपंचामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे ती त्या पतसंस्थेसारखी आहे, केव्हाही हा प्रपंच आम्हाला बुडवू शकतो. परंतु परमार्थामध्ये जर आमचं अंतःकरणाची आम्ही गुंतवणूक केलेली असेल तर त्या ठिकाणी मात्र चक्रवाढ व्याजीने सुख मिळण्याची व्यवस्था आहे आणि त्याला आत्मसुख असं म्हणतात. आणि म्हणून हे आत्मसुख म्हणजे नेमकं काय, ह्याविषयी इतकं चिंतन करण्याचं एकमेव तेच कारण आहे. आपले सगळे संत ऋषी मुनी या सगळ्यांनी या मनाचा आणि मनाला प्राप्त होणाऱ्या सुखाचा भरपूर अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर हे व्यावहारिक सत्तेमध्ये जे आम्ही या दुःखापासून निवृत्त होण्याचे प्रयत्न करतो त्याला किती मर्यादा आहे, त्याचा काळ किती आहे, ह्याचं सुद्धा त्यांनी गणित मांडलेलं आहे. आणि त्यानंतर या निष्कर्षावर आलेले आहे की आत्मसुख जे आहे ते सर्वश्रेष्ठ असं सुख आहे. कारण कोणावर आणि कशावर अवलंबून राहण्याचा त्याचा स्वभावच नाही, ते मुळातच सुखरूप असं आहे. आणि असं सुखरूप तत्व जे आहे ते चैतन्याच्या रूपाने तुमच्या आमच्या आतमध्ये कायमचं आहे. फक्त त्याला ओळखायला शिका आणि ते मी आहे असा निश्चय करा, असं सगळे संत आपल्याला सांगतात. मग या आत्मसुखासाठी त्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्या समोर उपनिषद ठेवलेले आहे. उपनिषदामध्ये आत्मा कसा आहे ते ऐकावं, म्हणजे आत्म्याविषयीचं श्रवण जे आहे ते उपनिषदामध्ये करावं. ब्रह्मसूत्रामध्ये तोच आत्मा मी आहे या संबंधीचं मनन कसं करावं ते आपल्या समोर शिकवलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये त्याचं निदिध्यासन करावं आणि तेच मी आहे असा अनुभव कसा घ्यावा ते आपल्या समोर इथं शिकवलेलं आहे. आणि म्हणून प्रस्थानत्रयीचा अभ्यास आता आम्ही 60व्या वर्षानंतर जर या मार्गात आलेले असू तर आता हा अभ्यास आम्ही कधी करणार, कुठं जाऊन करणार, असे प्रश्न आपल्या समोर पडतात. पण त्या ठिकाणी उत्तर आहे की त्या 3 ग्रंथात जे काही सांगितलेलं आहे तेच संतांनी आता सद्यस्थितीमध्ये आपल्याला त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलं आहे. आणि संत ग्रंथ जर आम्ही मनापासून अभ्यासले, एक तरी ग्रंथ संतांच्या चरणी बसून जर व्यवस्थित शास्त्रानुसार समजून घेतलेला असेल तर आत्मसुख माझ्या ठिकाणी जे आहे तेच मी कसं प्राप्त करून घ्यायचं याचे सर्व जे काही धडे आहेत ते संतांच्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणून परमार्थामध्ये संत संगतीतल्या श्रवणाला अत्यंत महत्त्व आहे. विषय सुखांच्या नादी लागून, व्यक्तिसापेक्ष सुखाच्या नादी लागून तुम्ही आम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सतत अडकत जातो. परंतु आत्मसुख प्राप्त झालेला जो कोणी आहे तो मात्र या जन्म मरणाच्या फेऱ्यातून पूर्ण सुटतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधोनी पाहे. आणि त्याचं उत्तर आपल्या समोर आहे. जो आत्मज्ञान संपन्न आहे तो पूर्ण सुखी आहे. आणि जो आत्मज्ञान विमुख आहे तो बाहेरून कितीही परिस्थितीने श्रीमंत असला तरी सुद्धा त्याच्या दुःखाला पारावार नाही. आणि मला जर असं दुःख नको असेल तर थोडंसं या सुखदुःखा संबंधीचं विवेचन आतल्या आत एकदा बाहेरून ऐकावं आणि नंतर आपणच आपल्या ठिकाणी त्याचं सतत चिंतन करावं आणि आत्मसुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. आता पुढच्या वेळेला हे आत्मसुख प्राप्त करून घेण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, मग 4 पुरुषार्थ आपल्या समोर ठेवलेले आहेत आणि त्या 4 पुरुषार्थाचं विवेचन आपण पुढच्या गुरुवारी ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ.